तर किती दिवसानंतर मी आज घराच्या बाहेर निघणार आहे. तर मग आज मी आईसोबत बाजारात जाणार आहे. तर पाहूया आईचा बाजार अनुभव कसा असतो आणि तुम्हाला गावाकडचा बाजार पण दाखवूया. चला. तर तुम्ही पाहू शकता हा आमच्या गावाकडचा बाजार आहे. इथे सर्व भाजीपाला विकायला आलेली हे शेतकरी लोक आहेत. तर इथे सर्व फळं विकणारे लोक बसलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आंबे, सफरचंद आणि अजून काहीतरी फळं आहेत. त्यानंतर इथे काही घरगुती सामान विकणारी लोक बसलेली आहेत. इथे सर्व लोकांनी गाड्या उभ्या करून दिल्या आहे. इथे कपड्याचं दुकान आहे. हे छोटंसं दुकान आहे आणि त्यानंतर सर्व पूजेची सामग्री आहे. तुम्ही पाहू शकता. आज बाजारात फारच गर्दी दिसत आहे कारण हा बाजार आषाढातला देवीचा दुसरा बाजार आहे. आता इथे सर्व प्रकारच्या खाऊंची दुकाने आहे. आता इथे सर्व प्रकारचे कपडे सर्व काही मिळतात आणि बाजारात ही छोटीशी शाळेच्या सामानाची पण दुकाने लागलेली आहेत. त्यानंतर आई म्हणाली की चाल आपण थोडीशी चक्कर मारून येऊया आणि पाहूया बाजारात नवीन काय काय आलेलं आणि काय नाही. त्यानंतर बाजारात थोडासा पाऊस चालू झाला, थोडी भुरभुर चालू झाली पावसाची. त्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर आई बटाटे घेण्यासाठी एका ठिकाणी थांबली. पाऊस चालू असल्यामुळे आईला जास्त काही मोलभाव करता आला नाही. आईने पटापट बटाटे घेतले. त्यानंतर आईनं मोलभाव करून कांदे पण घेतली आणि मग आम्ही तेथून पुढे बाजार करण्यासाठी निघालो. त्यानंतर इतका जोरात पाऊस चालू झाला की सर्व बाजार पाण्याखाली गेला. जिथे जिथे पाणी आणि चिखल, दुसरं काहीच नाही. त्यामुळे मला जास्त काही रेकॉर्ड करता आलं नाही. मी थोडंफार काही रेकॉर्ड केलं आहे ते तुम्हाला दाखवतो. पाणीच पाणी. हे पहा तुम्ही इथे सर्व पाणी पाहू शकता. नुसतं पाणीच पाणी. इतका जोरात पाऊस झाला की काहीच बाजार करता आला नाही. नंतर थोडंफार काही भाजीपाला आम्ही घेतला तर तो तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पुढे दाखवतोच. चला पाहूया. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.